इनॉक्युलेशनच्या बाबतीत आता चर्चा झाली की त्यांनी मस्त प्रश्न विचारले की 3 प्रकारचे इनॉक्युलेशन आहेत. एक फिजिकल, एक फंगल म्हणजे बायोकेमी आणि दुसरं केमिकल. 3 प्रकारचे. तर त्यातलं सर्वात बेस्ट रिझल्ट त्यांना बायोफंगल आहे. म्हणजे त्याच्या झाडामध्ये ते सोडून फंगस सोडून ती त्याचं रेझिन तयार करणार ते. तिन्ही टाईप मध्ये रेजिनला हे करावंच लागतं, आपल्याला होल पाडावंच लागतं. पण पहिलं जे आहे ना, त्या आधीच्या काळामध्ये काय करायचे लोक, गरम रॉड करायचे. त्यावेळेस थोडीच मशीन होती. गरम रॉड करून डायरेक्ट झाडामध्ये ठोकायचे. रॉड ठोकायचा गरम करून आणि त्यामध्ये सोडायचे. ते फिजिकल. आणि दुसरं जे आहे ते ड्रिल मशीननुसार. आणि बाकी एक बायो, त्याला बायोचे वापरतात सगळे केमिकल. आणि बाकी केमिकलला प्युअर केमिकल. ह्या तिन्हीमध्ये रिझल्ट तुम्हाला महाराष्ट्रात कुणीच सांगू शकत नाही कोणता येईल ते. सर पण सांगू शकत नाहीत ते, तुम्हाला तिथला सांगू शकतात. कारण इथं कोणता येईल ते इथल्या वातावरणावर आणि प्रत्येक गोष्ट हवामानावर. तुम्हाला महाराष्ट्रात कोण सांगणार? आधी महाराष्ट्रात येऊन गेलं नाही. महाराष्ट्रात आधी कुणाचे कटिंग झालेलं नाही, हार्वेस्टिंग झालेलं नाही. त्यामुळे 3 वर्ष आपला प्लांट पुढे आपल्यामध्ये होणार आहे ते तिन्ही टाईपचं होणार आहे. मी तिन्ही टाईपचं करणार आहे. त्यात माझं काही वाया जाणार आहे, पण मला पुढे एकच प्रोसेस द्यायची आहे, म्हणून मी करणार आहे तिन्ही पद्धतीने, की कोणता रिझल्ट जास्त येतो त्यानुसार. नेक्स्ट पॉईंट, पुढचं पॉईंट सांगा. आणि त्याचे त्यांनी 2000 रुपये 5 लिटर सांगितले इनॉक्युलेशनचे. प्रत्येक झाडाप्रमाणे त्याला किती इनॉक्युलेशन, तो त्या झाडाचा प्रश्न राहिला. झाडाची ग्रोथ केवढी आहे, झाड केवढं मोठं आहे, किती होल असतील त्याच्यावरती. 5 लिटरमध्ये किती झाडं? ते साईज नुसार प्रत्येक होल नुसार झाडाच्या साईजवर एका झाडाला 5 लिटर पण लागू शकते किंवा किती फवारावं लागतं त्याला, फवारायला सोडून ठेवावं, सोडून सोडायचं. म्हणजे 5 लिटर एका झाडाला समजा ना तुम्ही. 5 पण लागतं, 10 पण लागतं. 40 ते 80 ड्रिल असतात त्याला. ते झाड किती शोषून घेईल. सरासरी 2000 रुपये त्याला खर्च आहे. सरासरी 2000 नाही, सरासरी 4000 ते 5000. 2000 मला भरायला होता.